नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आपला सरासरी हा टॉपिक चालू आहे. काल आपलं पहिलं लेक्चर झालं होतं. आज आपण तिथून पुढे कंटिन्यू करूया. 15 प्रश्न झाले होते. आता हा 16वा प्रश्न आहे. लक्ष द्या. 25 मुलांच्या गटाचे सरासरी वय 16 वर्ष आहे. यात 3 व्यक्ती नवीन आहेत. दुसरी व्यक्ती पहिलीच्या दुप्पट वयाची आहे. ओके. काय सांगितलं आपल्याला? 25 मुलांच्या गटाचे सरासरी वय आहे 16 वर्ष. ठीक आहे. यात 3 व्यक्ती नवीन आलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं की जी दुसरी व्यक्ती आहे ती पहिल्याच्या दुप्पट वयाची आहे आणि तिसरी व्यक्ती पहिल्याच्या तिप्पट वयाची आहे. तर या 3 व्यक्ती आल्यामुळे गटाचे सरासरी वय 3 वर्षांनी वाढले. तर नवीन आलेल्या प्रत्येकाचे वय किती? ओके. आता बेसिकने सॉल्व्ह करून दाखवतो. ऑप्शन तुमच्या समोर आहे, तुम्ही ऑप्शनने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. आपण बेसिकने जाऊया. काय सांगितलंय? 25 मुलांच्या गटाचे सरासरी वय आहे 16 वर्ष. मी जर 25 गुणिले 16 केले तर काय होणार आहे? मला जे काही 25 मुलं होते त्यांच्या वयाची काय मिळेल? बेरीज मिळेल. बरोबर. 25 गुणिले 16, 25 150, शून्य हातचे आले 15, 25 एक 25, 25 आणि 15 किती झाले? 40. म्हणजे काय? जे काही 25 विद्यार्थी होते त्यांच्या वयाची बेरीज किती झाली? 400 वर्ष. पुढे असं म्हटलं की या 3 व्यक्ती नवीन आल्या. अगोदर 25 जण होते, आता 3 व्यक्ती ऍड झाले, म्हणजे किती झाले? 25 चे 28 जण झाले. गुणिले आणि त्यामुळे झालं काय की जी सरासरी होती ती 3 वर्षांनी वाढली. आता कोण व्यक्ती कोणाच्या किती वयाचा आहे ते जाऊ द्या, ते लक्षात नका घेऊ. अगोदर आपण एवढं बघूया की 3 व्यक्ती नवीन ऍड झाल्या, तर 25 चे 28 लोक झाले आणि सरासरी पण 3 ने वाढली आहे. मग सरासरी अगोदर होती 16, आता किती झाली? 19. आता 19 गुणिले 28 काय करायचं? 19 8 52 असे 2 हातचे किती आले? 15. 19 दुने 38. 38 मध्ये 15 ऍड करा. किती आले? 8 5 13, 3 हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि हातचा 1 5. किती आले? 500 म्हणजे 53, 532. बरोबर. मग आता मला एक गोष्ट सांगा, 28 जणांचं वय होतं 532 वर्ष, 25 जणांचं वय आहे 400 वर्ष. जर आपण 28 जणांच्या वयामधून 25 जणांचं वय वजा केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? जे 3 व्यक्ती ऍड झाले होते त्यांचं वय मिळणार आहे. बरोबर. किंवा त्यांच्या वयाची बेरीज मिळणार आहे. मग आपण त्यांच्यातला फरक घेऊया. 532 वजा 400 किती? 2चे 2, 3चा 3, 5तून 4 गेला 1. 132 वर्ष. म्हणजे जे 3 व्यक्ती ऍड झाले होते त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 132 वर्ष. हे काय? 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज भेटली 132. आपल्याला 3 व्यक्ती माहिती आहे का? नाही. 1 2 3 ह्या 3 व्यक्ती आहेत. आपल्याला सांगितलं काय प्रश्नामध्ये की दुसरी व्यक्ती पहिल्याच्या दुप्पट वयाची आहे. पहिल्या किती वयाचा आहे माहिती का? नाही. एक्स मानूया. मग दुसरी व्यक्ती पहिल्याच्या दुप्पट आहे म्हणजेच किती झाली? 2x. आणि तिसरी व्यक्ती पहिल्याच्या तिप्पट वयाची आहे म्हणजे किती झाली? 3x. झालं. तिन्ही जे व्यक्ती होते त्यांचं काय मिळालं आपल्याला? वय मिळाले. एक्स, 2x आणि 3x. आणि यांच्या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे? 132. आपण असं लिहून घेऊया, x अधिक 2x अधिक 3x बरोबर 132. मग तिघांच्या वयाची बेरीज किती आली? 3 आणि 2 5, 5 आणि 1 6x बरोबर 132. मग x बरोबर काय करावं लागेल? 6 ने भाग देऊया. 6 दुने 12, 1 उरला 6 दुने 12. म्हणजे x ची किंमत किती आली? 22. म्हणजे पहिला व्यक्ती x होता, किती वर्षाचा असेल? 22 वर्षाचा. दुसरा किती आहे? 2x. म्हणजेच काय? किती वर्षाचा असेल? 22 दुने 44. आणि तिसरा होता 3x. किती वर्षाचा असेल? 22 त्रिक 66 वर्षाचा. म्हणजे आपलं उत्तर काय? 22 44 66. पर्याय क्रमांक 22 44 66 नाहीये कुठेच. ठीक आहे. पण आपलं उत्तर किती पाहिजे? 22 44 66. म्हणजे पहिला व्यक्ती 22 वयाचा, दुसरा व्यक्ती 44 वयाचा आणि तिसरा व्यक्ती 66 वयाचा. ओके. चारही ऑप्शन मध्ये हे पर्याय नाहीये. हा पण चुकीचा, हा सुद्धा चुकीचा, हा पण चुकीचा, हा पण चुकीचा. ओके. आपलं उत्तर आहे 22 44 66. ठीक आहे. पुढे 20 मुलांचे सरासरी वजन 32 kg आहे.
एक नवीन मुलगा गटात आल्याने सरासरी 1.25 kg ने कमी झाली, तर नवीन मुलाचे वजन किती? आता सेम प्रश्न आहे, काय सांगितलं फक्त आपल्याला 20 मुलांचं सरासरी वजन 32 किलो आहे. जर मी 20 ला 32 ने गुणलं तर मला काय मिळेल? जे काही 20 विद्यार्थी होते त्यांच्या वयाची बेरीज. आपण करूया 20 गुणिले 32 हा गुणाकार. 32 दुने 64, शून्याचा शून्य तसाच. यामध्ये झालं काय की एक नवीन मुलगा आलेला आहे आणि तो मुलगा आल्याने काय झालं की सरासरी 1.25 ने काय झाली? कमी झालेली आहे. ठीक आहे. एक मुलगा ऍड झाला म्हणजे 20 चे किती जण आले? 21. पण जी सरासरी होती, सरासरी किती होती? 32 होती. ती काय झाली? 1.25 ने कमी झाली. म्हणजेच 32 मधून जर तुम्ही 1.25 वजा केले ते किती असणार आहे? 30.75. 10तून 5 गेला 5. इथे किती? 9. 9तून 2 गेला 7. इथे किती उरला? 1. 1तून 1 गेला 0 आणि 3चा 3 म्हणजे किती? 30.75. 30.75. यांच्या दोघांचा गुणाकार करा. 21 गुणिले 5 किती असणार आहे? 21 5 5 बरोबर. 5 हातचे किती आले? 10. 21 7 147 बरोबर. 147 मध्ये तुम्हाला किती मिळवायचे? 10. किती आले? 157. 157 चे 7 हातचे किती आले? 15. 21 0 0 म्हणजे 15 चे इथे किती लिहूया? 5 आणि हातचा किती आला? 1. परत 21 त्रिक 63. 63 आणि 1 किती आले? 64. किती अंकानंतर पॉइंट आहे? 2 अंकानंतर पॉइंट म्हणजे 645.75. ओके, 645.75. मग आता 20 जणांचं वय होतं 20 जणांचं वजन होतं 640 किलो. 21 जणांचं वजन आहे 645.75 किलो. जर आपण यांच्यातला फरक घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे? जो एक नवीन मुलगा ऍड झाला होता त्याचं वजन. ओके, दोघांचा घेऊया फरक. 645.75 वजा 640 इथे काहीच नाही म्हणजे 0. 5चे 5 7चे 7 पॉईंटचा पॉईंट असाच. 5चे 5 4तून 4 गेला 0 6मधून 6 गेला 0. 5.75 आणि हे काय असणार आहे? केजी. ओके, 5.75 केजी. पर्याय क्रमांक किती? 2. समजलं? ओके, सोपा प्रश्न होता एकदम. कालच आपले असे प्रश्न झालेले. पुढचा प्रश्न. 9 व्यक्तींच्या गटातून एक 53 वर्षाची व्यक्ती गटाबाहेर पडली. त्याच वेळी एक नवीन व्यक्ती गटात आल्यामुळे गटाचे वय 1.5 वर्षांनी वाढले, तर नवीन माणसाचे वय किती? आता लक्षात घ्या, एक 9 जणांचा ग्रुप होता, त्याच्यामधून एक व्यक्ती बाहेर गेली आणि त्याच्या जागेवर परत दुसरी व्यक्ती आली. म्हणजे गटामध्ये सध्या व्यक्ती किती आहे? 9चे. एक जण बाहेर गेला, त्याच्या जागेवर दुसरा जण आलेला आहे. ठीक आहे. पण जो नवीन व्यक्ती आला त्याच्यामुळे झालं काय की जी सरासरी होती, सरासरी काय झाली? 1.5 वर्षांनी वाढलेली आहे. म्हणजेच काय, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की जो व्यक्ती बाहेर गेला होता त्याच्या वयापेक्षा जो व्यक्ती मध्ये आलेला आहे त्याचं वय काय असेल? नक्कीच जास्त असेल. ठीक आहे, जास्त आहे म्हणून तर काय झाली? सरासरी वाढली आहे. जर वय कमी असतं तर सरासरी काय झाली असती? कमी झाली असती. आणि जेव्हा वय समान असतं तेव्हा सरासरी वाढली पण नसती, कमी सुद्धा नसती झाली. समजलं? म्हणजे काय, आपल्याला विचारलंय नवीन माणसाचे वय. बाहेर गेलेल्या व्यक्तीचं वय किती होतं? 53 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर हे 53 वर्षापेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. का? कारण की जो व्यक्ती मध्ये आलाय त्याच्यामुळे सरासरी वाढलेली आहे. ओके, मग आता लक्ष द्या, सॉल्व्ह कसं करायचं. 9 जण होते. ठीक आहे, 9 जणांच्या गटामधून एक 53 वर्षाची व्यक्ती बाहेर पडली आहे. त्या आल्यामुळे गटाचे सरासरी वय 1.5 वर्षांनी वाढलंय. टोटल किती जण आहे? 9 जण आहे. सरासरी कितीने वाढली? 1.5 ने वाढली. म्हणजेच आपण 1.5 ने गुणाकार करूया. मग 15 9 35 असे आणि एका अंकानंतर पॉईंट म्हणजेच किती? 13.5. ठीक आहे, हे 13.5 आपल्याला काय करावं लागतील? जो जुना व्यक्ती होता, जो बाहेर निघून गेला होता, त्याच्या वयामध्ये ऍड करावे लागतील. मग त्याचं वय होतं 53 वर्ष. त्याच्यामध्ये 13.5 मिळवायचे. 0.5 चे 0.5 तसेच 3 आणि 3 6, 5 आणि 1 6. म्हणजे जो व्यक्ती बाहेरून मध्ये आलाय त्याचं वय किती आहे? 66.5 वर्ष. समजलं? 66.5 वर्ष. पर्याय क्रमांक 2. समजतंय का? नेक्स्ट. एका दुकानदाराचे 14 महिन्यांची सरासरी विक्री 5,800 रुपये आहे. पहिल्या 7 महिन्यांची सरासरी विक्री 4,600 रुपये असल्यास शेवटच्या 7 महिन्यांची एकूण विक्री व सरासरी विक्री किती? ओके, 18 व 19.
काय सांगितलंय? 14 महिन्यांची विक्री दिलेली आहे. किती आहे? 5,800. पण ती कशी आहे? सरासरी. मग जर आपण 14 ला 5,800 ने गुणलं तर आपल्याला काय मिळणार आहे? टोटल 14 दिवसांची एकूण विक्री. बरोबर? मग करूया. 14 गुणिले 5,800 गुणाकार करा. 2 शून्य मी तसंच ठेवून देतो. 14 आठे 1200 म्हणजे किती? 112. 2 हातचे किती आले? 11. 14 पंचे 70. 70 आणि 11 किती आले? 81. म्हणजेच 14 दिवसांची एकूण विक्री किती आहे? 81,200. पुढे असं म्हटलं की त्यामध्ये जे पहिले 7 दिवस होते, सॉरी पहिले 7 महिने, पहिल्या 7 महिन्यांची सरासरी विक्री किती आहे? 4,600 रुपये. 7 गुणिले सरासरी होती 4,600. 2 शून्य त्याचेच ठेवून देतो. ओके. 7 सगुण 42. 2 हातचे आले 4. 728. 28 आणि 4 किती झाले? 32. टोटल 14 महिन्यांची, 14 दिवसांची नाहीये, 14 महिन्यांची, 14 महिन्यांची टोटल विक्री होती 81,200. त्याच्यापैकी 7 दिवसांची, सॉरी 7 महिन्यांची विक्री होती 32,200. आणि आपल्याला काय विचारलं की जे शेवटचे 7 महिने होते त्याची एकूण विक्री आणि सरासरी किती? विक्री पण विचारली आहे, सरासरी पण विचारली. ही 14 महिन्यांची होती, ही 7 महिन्यांची होती. दोघांचा जर फरक घेतला तर आपल्याला शेवटच्या 7 महिन्यांची मिळणार आहे. बरोबर? शून्याचा शून्य तसाच इथे पण शून्य. 2तून 2 गेला 4. 1तून 2 जात नाही म्हणून 11तून 2 गेले 9. इथे उरले 7. 7तून 3 गेले 4. किती आले? 49,000. ही काय असणार आहे? शेवटच्या 7 महिन्यांची, शेवटच्या 7 महिन्यांची विक्री. बरोबर? आणि आपल्याला काय विचारलंय? सरासरी पण विचारली. आता ऑलरेडी ऑप्शन मध्ये 49,000 एकाच ठिकाणी, म्हणजे आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 1. पण तरी सरासरी पण काढायची आहे. तर सरासरी कशी काढतो आपण? बेरीज आहे एकूण 49,000. हिला कितीने भाग द्यायचा? 7 ने, कारण की 7 महिने शेवटचे. बरोबर? आणि किती होणार आहे? 7,000 रुपये. म्हणजे काय? तर सरासरी विक्री किती आहे? 7,000 रुपये. आलं उत्तर पर्याय क्रमांक 1. ऑलरेडी आलेलंच होतं, सोपा प्रश्न होता. ओके. पुढे एका दुकानदाराने 50 दिवसात सरासरी 3,300 रुपयाचा माल विकला. त्याने पहिल्या 25 दिवसात सरासरी 3,000 रुपयाचा माल विकला आणि शेवटच्या 25 दिवसात त्याची एकूण विक्री किती व सरासरी विक्री किती? सेम प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यू चेंज केलाय. आपण 50 दिवसात किती माल विकलाय? सरासरी 3,300 रुपये. जर दोघांचा गुणाकार केला, 3 शून्य मी ठेवून घेतो. ओके. 5 त्रिक 15. 5 हातचा आला 1. 5 त्रिक 15 आणि हातचा किती आले? 16. म्हणजे किती? 1,65,000. त्याच्यापैकी जे पहिले 25 दिवस होते, पहिले 25 दिवस त्याची सरासरी किती होती? 3,000 रुपये. पहिले 25 दिवस त्याची सरासरी होती 3,000 रुपये. 3 शून्य तसेच. आणि 25 त्रिक 75. म्हणजे पहिले जे 30 दिवस, सॉरी पहिले जे 25 दिवस होते त्याची एकूण विक्री किती झाली? 75,000 रुपये. आणि त्यानंतर जे शेवटचे 25 दिवस होते त्याची एकूण विक्री काढायची आहे. 50 दिवसांची विक्री आहे 1,65,000. त्याच्यापैकी पहिल्या 25 दिवसांची आहे 75,000. शेवटच्या 25 दिवसांची काढायची असेल तर काय करावं लागेल? दोघांचा फरक घ्यायचा. फरक किती येणार आहे? शून्याचा शून्य तसाच, शून्याचा शून्य तसाच, इथे पण शून्य. 5तून 5 गेले 0. 6तून 7 जात नाही म्हणजे 16तून 7 गेले 9. हे काय असेल? शेवटच्या 25 दिवसांची विक्री. ओके. शेवटच्या 25 दिवसांची विक्री किती असणार आहे? 90,000 रुपये. 90,000 वाला एकच ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 2. तरी आपल्याला सरासरी पण काढायची आहे. सरासरी बरोबर 90,000 भागिले किती करावं लागतील? 25. का? कारण की शेवटच्या किती दिवसांची आहे? 25 दिवसांची सरासरी विचारली. मग तुम्हाला माहिती आहे 25 त्रिक 75. 90 मधून 75 गेले किती? 15. 15 शून्य 150. 25 सक 150 आणि पुढचे 2 शून्य तसेच, म्हणजेच किती आले? 3600. पर्याय क्रमांक 2. समजलं? पुढे एका दुकानदाराची 30 दिवसांची सरासरी विक्री 155 रुपये आहे. त्यातील 15 दिवसांची सरासरी विक्री 190 रुपये आहे.
तर शेवटच्या 15 दिवसांची सरासरी विक्री किती? आता हा प्रश्न तुमच्यासाठी देतोय मी. सेम प्रश्न होते, 2 प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले. हा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. 30 दिवसांची सरासरी विक्री आहे 155. पहिल्या 15 दिवसांची काय सरासरी विक्री किती आहे? 190. आणि शेवटच्या 15 दिवसांची सरासरी विक्री किती ते तुम्हाला विचारलंय. ओके, सेम प्रश्न याच्या अगोदरचे आपण 2 सॉल्व्ह केलेले. इथे फक्त व्हॅल्यू चेंज आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. गणित व इंग्रजीचे सरासरी गुण 81 आहेत. इंग्रजी व विज्ञानाचे सरासरी गुण 78 आहेत. विज्ञान व गणिताचे सरासरी गुण 93 आहेत. तर फक्त गणिताचे गुण किती? फक्त गणिताचे गुण किती? आता लक्ष द्या, हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगतो. तुम्हाला दिलेलं काय? गणित व इंग्रजीचे सरासरी गुण दिले. गणित प्लस इंग्रजी. ओके, सरासरी किती दिलेली आहे? 81. त्यानंतर इंग्रजी आणि विज्ञान यांचे सरासरी गुण किती आहे? 78. इंग्रजी प्लस विज्ञान. यांचे सरासरी गुण आहे 78. नंतर विज्ञान व गणिताचे सरासरी गुण किती आहे? 93. विज्ञान प्लस गणित यांचे सरासरी गुण आहे 93. काय करायचं? या तिघांची करायची बेरीज. जरी ही सरासरी असली तरी तिघांची काय करा? बेरीज करा. किती आली? 3 आणि 8 11. 11 आणि 1 12. 12 ते 2 हातचा किती आला? 1. ओके, 1 आणि 9 10. 10 आणि 7 17. 17 आणि 8 किती आले? 25. म्हणजे तिघांची बेरीज किती आली? 252. बरोबर, ही सगळी काय सरासरी होती. ठीक आहे, ही सगळी सरासरी 252 आली. तुम्हाला विचारलेलं काय? तर गणिताचे गुण किती? मला एक सांगा, गणित कुठे नाहीये? इथे 1 नंबरला पण गणित आहे, 3 नंबरला पण गणित आहे. जिथे गणित नाहीये ते बघा. गणित कुठे नाहीये? 2 नंबरच्या लाईन मध्ये गणित नाहीये. मग तिथे सरासरी किती होती? 78. काय करायचं? 78 ची करायची दुप्पट. किती होणार आहे? 82 16. 6 ला 1. बेसाती 14. 14 आणि 1 15. किती आले? 156. मग ही जी आपली टोटल होती 252, त्याच्यामधून जो आपला गुणाकार आला 156 तो वजा करा. 12 तून 6 गेले 6. इथे किती उरला? 4. 14 तून 5 गेले 9. म्हणजे गणिताचे मार्क्स किती असणार आहे? 96. पर्याय क्रमांक 3. समजलं? जर तुम्हाला इंग्लिशचे मार्क विचारले असते तर काय केलं असतं? इंग्लिश इथे आहे, इंग्लिश इथे पण आहे. इंग्लिश इथे आहे का? नाहीये. तुम्ही काय केलं असतं? जिथे इंग्लिश नाहीये ते घेतले असते. म्हणजे 3 मध्ये काय? पहिल्या तिसऱ्या लाईन मध्ये इंग्लिश नाहीये. तिथे किती आहे सरासरी? 93. मी 93 ची केली असती दुप्पट. 2 6 92 18. किती आले? 186. आणि 252 मधून मी किती वजा केले असते? 186. 7 6 गेला 0. 15 8 गेले 7. म्हणजे इंग्लिशचे गुण किती आले असते? 70 आले असते. कळलं? जर तुम्हाला विज्ञानाचे विचारले असते, विज्ञान 2 नंबरला पण आहे, 3 नंबरला पण आहे. 1 नंबरला आहे का विज्ञान? नाही. मग जिथे नाहीये ती संख्या घ्यायची 81 आणि 81 ची करायची दुप्पट. 2 1 2 16. काय करायचं? 252 मधून 162 वजा करा. 2 2 गेला 0. 15 6 गेले म्हणजेच किती? 5 7 जात नाही. 15 6 गेले 9. ओके, 90. म्हणजे विज्ञानाचे किती आले असते? 90 गुण. समजलं? अशा प्रकारे अशा प्रश्नांचे उत्तर आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, नेक्स्ट, गहू व ज्वारी. मागचा जसा प्रश्न होता सेम तसाच प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. गहू व ज्वारी यांच्या पोत्यांचे सरासरी वजन आहे 75 किलो. गहू आणि ज्वारी, गहू प्लस ज्वारी यांची सरासरी किती दिलेली आहे? 75. पुढे ज्वारी व तांदूळ यांच्या पोत्यांचे सरासरी वजन आहे 90 किलो. ज्वारी आणि तांदूळ दिलेले आहे. ज्वारी प्लस तांदूळ यांचे किती आहे? 90 किलो. बरोबर, सरासरी दिलेली आहे 90 किलो. ओके, पुढे तांदूळ व गहू यांच्या पोत्यांचे सरासरी वजन किती आहे? 125 किलो. तांदूळ आणि काय? गहू. तांदूळ प्लस गहू यांची सरासरी आहे 125. ठीक आहे, आता तिघांची करायची बेरीज.
125 आणि 75 किती आले 200. 200 मध्ये 90 ऍड करा 290. ओके, तुम्हाला विचारलेलं काय तर ज्वारीच्या पोत्याचे वजन किती. ज्वारी कुठे नाहीये, 1 नंबरला ज्वारी आहे, इथे 2 नंबरला पण आहे, 3 नंबरला ज्वारी आहे का नाहीये, मग जिथे नाहीये ती संख्या घ्यायची. 125 गुणिले किती करायचे 2 किती आले 125 दुने 250 बरोबर. आणि 290 मधून 250 मायनस करा म्हणजेच किती 290 वजा 250. शून्याचा शून्य तसाच, 9तून 5 गेला 4 आणि 2तून 2 गेले 0 म्हणजेच किती 40 किलो. आणि आपल्याला तेच विचारलं होतं की पोत्याचे वजन किती आहे ते 40 किलो. पर्याय क्रमांक सी. ठीक आहे 40 किलो. समजतंय का. ओके सोपं आहे एकदम. नेक्स्ट, एक गाडी औरंगाबाद ते पुणे जाताना ताशी 30 किलोमीटर पर आवर वेगाने जाते व परत येताना ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने येते. संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती. समजलं काय. एक गाडी आहे, जाताना काय 30च्या स्पीडने जाते, परत येताना 60च्या स्पीडने येते. तर आपल्याला विचारले सरासरी वेग किती. मला एक गोष्ट सांगा, औरंगाबाद ते पुणे हे अंतर जाते बरोबर. औरंगाबाद ते पुणे हे अंतर जाते, तर जाताना पण तेवढंच अंतर असणार आहे आणि येताना सुद्धा तेवढंच अंतर असणार आहे. अंतरात काही चेंज होणार आहे का नाही. मग जेव्हा तुमचं अंतर समान असेल, ठीक आहे, जेव्हा अंतर समान असेल तेव्हा जर तुम्हाला सरासरी वेग विचारला तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे काय. सरासरी वेग बरोबर 2xy भागिले x अधिक y. आता इथे x आहे तुमचा जाण्याचा वेग, x आहे जाण्याचा वेग आणि y आहे येण्याचा वेग, y आहे येण्याचा वेग. समजलं. x आहे जाण्याचा वेग आणि y आहे येण्याचा वेग. आपण आता सरासरी वेग काढूया. जाताना स्पीड किती होता 30 किलोमीटर पर आवर. मग मी सूत्र लिहितो 2xy बरोबर 2xy भागिले x अधिक y. मग 2 गुणिले जातानाचा स्पीड किती आहे 30 आणि परत येतानाचा स्पीड किती आहे 60 बरोबर. परत येतानाचा रिटर्न येतानाचा स्पीड किती आहे 60 किलोमीटर पर आवर. गुणिले किती 60 आणि भागिले काय करायचं, दोन्ही वेग होते त्यांची करायची बेरीज 30 अधिक 60. आता लगेच ह्या संख्यांचा गुणाकार करत बसू नका, ठीक आहे, ते तसंच राहू द्या. 2 गुणिले 30 गुणिले 60 किती आले 60 आणि 30 90. ओके, मग भाग देऊया. 30 एक 30, 30 त्रिक 90, परत 3 आले 3 एक 3, 3 दुने 6 आणि 20 दुने किती आले 40. 20 दुने किती आले 40. वेग असणार आहे त्याच्यामुळे कशात असेल किलोमीटर पर आवर मध्ये. आपलं उत्तर किती आलं 40 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक 2 40 किलोमीटर पर आवर. समजलं. जेव्हा तुमचं अंतर समान असेल तेव्हा हे सूत्र वापरायचं सरासरी वेगासाठी 2xy भागिले x अधिक y. x असतो तुमचा जाण्याचा वेग, y असतो रिटर्न येण्याचा वेग. ओके, पुढे आता पुणे ते मुंबई अंतर जाताना 60 किलोमीटर पर आवर व परत येताना तेच अंतर 90 किलोमीटर पर आवर वेगाने कापले तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती. इथे सुद्धा काय विचारलंय सरासरी वेगच विचारलाय. सरासरी वेग कसा काढतो आपण 2xy भागिले x अधिक y. मग 2 गुणिले x काय आहे जातानाचा वेग किती होता 60 किलोमीटर पर आवर गुणिले 60. रिटर्न येतानाचा वेग किती आहे 90 किलोमीटर प्रति तास बरोबर. म्हणून गुणिले किती करावे लागतील 90 आणि भागिले या दोघांची बेरीज 60 अधिक 90 बरोबर. मग आता वरचा गुणाकार करत बसू नका. 2 गुणिले 60 गुणिले 90 आणि भागिले किती आले 90 अधिक 60 150. भाग देऊया, ठीक आहे. 0 गेला 0 गेला 3 त्रिक 9 3 5 15 5 1 5 5 1 5 6 5 गेला 1 1 0 10 5 दुने 10. आता गुणाकार 12 दुने 24 आणि 24 त्रिक 72. 72 काय असेल वेग आहे त्याच्यामुळे किलोमीटर पर आवर मध्ये असेल. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 72 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक किती
1 समजलं. मागचा जसा प्रश्न होता सेम तसाच प्रश्न आहे का, कारण की पुणे ते मुंबई अंतर सेमच असणार आहे, जाताना पण तेवढंच आणि रिटर्न येताना पण तेवढंच असणार आहे, अंतर काही चेंज होणार नाही. ओके. नेक्स्ट, औरंगाबाद ते अमरावती अंतर जाताना 40 किलोमीटर पर आवर, जाताना 40 किलोमीटर पर आवर वेगाने कापले व परत येताना यम, इथे काय परत येताना यम किलोमीटर पर आवर वेगाने कापले. संपूर्ण प्रवासात म्हणजेच काय जाताना व परत येताना मिळून सरासरी वेग दिलेला आहे. सरासरी वेग किती आहे? 48. सरासरी वेग 48 होता, तर परत येताना गाडीचा वेग किती? आता तुम्हाला काय सरासरी वेग ऑलरेडी दिलेला आहे, तुम्हाला काढायचं काय की रिटर्न येतानाचा वेग काढायचा आहे. ठीक आहे, आपण रिटर्न येतानाचा वेग काढूया. द्या लक्ष, कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे. सरासरी वेगाचं सूत्र काय? सरासरी वेग बरोबर 2xy भागिले x अधिक y. ऑलरेडी तुम्हाला सरासरी वेग दिलेला आहे. सरासरी वेग किती आहे? 48. 48 म्हणजे काय? 48 किलोमीटर पर आवर बरोबर. त्याच्यानंतर 2 गुणिले x म्हणजे काय असतो? जाण्याचा वेग किती आहे? 40. y म्हणजे काय असतो? रिटर्न येण्याचा वेग, तोच किती दिलेला आहे? m दिलेला आहे. ओके, m घेऊया भागिले जाण्याचा वेग आहे 40, रिटर्न येतानाचा वेग किती आहे? m दिलेला आहे. ओके, काय करायचं लक्ष द्या. 40 अधिक m ही पूर्ण संख्या काय इकडे भाग देते, म्हणजे या बाजूला येऊन काय होणार आहे? गुणाकार. आपण लिहूया 48 गुणिले हा पूर्ण ब्रॅकेट इकडे येईल 40 अधिक m बरोबर 2 गुणिले 40 गुणिले m, 2 गुणिले 40 गुणिले m. ओके, मग आता गुणाकार करूया. 48 गुणिले 40, शून्याचा शून्य तसाच, 4 आठे 32, 2 आले 3, 4 चौक 16, 16 आणि 3 19 अधिक 48 गुणिले m किती झाले? 48 m बरोबर 2 गुणिले 40, 40 दुने 80 m. आता m ची किंमत काढायची, तर m एका बाजूला घेऊया, संख्या दुसऱ्या बाजूला. इकडे किती उरले? 1920 बरोबर इकडे किती आहे? 80 m वजा हे अधिक 48 आहे, तिकडे जाऊन वजा 48 m होतील बरोबर. 1920 जसेच्या तसेच इकडे लिहितो. 80 m मधून 48 m वजा झाले, किती उरले? 32 m. आता m ची व्हॅल्यू काढायची आहे, तर काय होणार आहे? 1920 भागिले किती? 32, 16 ने भाग देऊया. 16 दुने 32, 16 एक 16, 19 मधून 16 गेले 3, 3 2 32 झाले. परत 16 दुने 32 आणि 16 शून्य शून्य, 2 ने भाग देऊया. बे एक बे, बे सकी 12, बे शून्य शून्य, म्हणजे m ची किंमत किती आली? 60. 60 काय असेल? किलोमीटर पर आवर बरोबर. आपलं उत्तर आहे 60 किलोमीटर पर आवर. आणि तोच काय असणार आहे? परत येतानाचा वेग, पर्याय क्रमांक 3, 60 किलोमीटर पर आवर. ओके, नेक्स्ट, एका गाडीने पहिले 60 किलोमीटरचे अंतर ताशी 30 किलोमीटर वेगाने कापले. पुढील 90 किलोमीटर अंतर ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने कापले, तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? आता लक्ष द्या, जेव्हा अंतर समान होतं तेव्हा मी तुम्हाला सूत्र सांगितलं 2xy भागिले x अधिक y. x होता तुमचा जातानाचा वेग, y होता परत येतानाचा वेग. इथे तुमचं अंतर समान आहे का? आपल्याला काय सांगितलं की पहिले जे 60 किलोमीटरचं अंतर होतं ते कितीच्या स्पीडने गेलो? 30 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गेलो. आणि नंतरचे जे 90 किलोमीटरचं अंतर होतं ते कितीच्या स्पीडने गेलो? 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गेलो. तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? आता काय काढायचंय आपल्याला? सरासरी वेगच काढायचा आहे, पण इथे अंतर समान आहे का? नाही. मला एक गोष्ट सांगा की इथे तुम्हाला अंतर दिलेलं आहे, वेग पण दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला काय काढावं लागेल अगोदर? वेळ. वेळ कशी काढतो आपण? अंतर भागिले वेग. वेळ कशी काढतो? अंतर भागिले वेग. पहिलं अंतर होतं 60 किलोमीटर, कितीच्या स्पीडने गेलो? 30च्या स्पीडने गेलो. 30च्या स्पीडने जातो म्हणजे काय? एका तासात 30 किलोमीटर जातो.
तर 60 किलोमीटर जायला किती तास लागतील? तर 2 तास लागणार आहे, बरोबर. म्हणजेच काय 60 भागिले 30 किती आले? 2 तास. ओके. पुढे नंतर काय होतं, 90 किलोमीटर अंतर होतं आणि ताशी 60 किलोमीटर पर अवरच्या स्पीडने गेलोय, बरोबर. म्हणजे काय, एका तासात 60 किलोमीटर जातो, तर 90 किलोमीटर जायला किती तास लागणार आहे? साहजिकच आहे, किती? 1.5 तास लागेल. मग ते कसं काढतो आपण? आपल्याला वेळच काढायची आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. ओके. अंतर होतं 90 किलोमीटर, स्पीड किती होता? 60 किलोमीटर. जर आपण याला भाग दिला, 0 गेला 0 गेला, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 302 म्हणजेच किती? 1.5 तास. म्हणजेच काय? तर 1.5 तास, बरोबर. पुढे तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? आपल्याला काय विचारला? वेग विचारलाय. ओके. सरासरी वेग कसा काढायचा? तर वेगाचं सूत्र आहे सरासरी वेग. कसा काढतो आपण सरासरी वेग? एकूण अंतर भागिले एकूण वेळ. एकूण अंतर भागिले एकूण वेळ. मग आता मला एक सांगा, सुरुवातीचं अंतर होतं 60 किलोमीटर, ठीक आहे. त्याच्यानंतरचं होतं 90 किलोमीटर. 60 अधिक 90 टोटल किती झाले? 150 किलोमीटर, बरोबर. 60 आणि 90 किती झाले? 150 किलोमीटर. आणि तेच 150 किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागले? सुरुवातीला लागले 2 तास, नंतर लागले 1.5 तास. म्हणजेच किती तास लागले? 3.5 तास. 3.5 तास, बरोबर. मग खाली पॉइंट नंतर एक अंक आहे, आपल्याला काय करावं लागेल? पॉइंट कॅन्सल करायचा आहे, तर वरती 0 देऊया. ओके. जर मी वरती 0 दिला तर पॉइंट काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. ओके. पॉइंट काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. मग आता पॉइंट कॅन्सल झालेला आहे, लक्ष द्या. डायरेक्ट 7 ने भाग देऊया किंवा 5 ने देऊया. 5 7 35, 5 त्रिक 15, 5 0 0 किती आले? 300 भागिले 7. 300 भागिले 7. 7 ने भाग देऊया. 7 चोक 28. 30 मधून 28 गेले, किती उरले? 2. 2 और 0 किती आले? 20. 7 दुने 14. आता 20 मधून 14 गेले, किती उरले? 6. 7 ने भाग जाणार आहे का? नाही. मग इथे काय घ्यावं लागेल? पॉइंट हा 2 या. त्याच्यानंतर किती आले? 6 उरले, 60 झाले. 7 या 56. 60 मधून 56 वजा केले, किती उरले? 4. 4 0 40 आणि 7 35. 2 अंकापर्यंत सफिशियंट आहे. आणि वेग असण्यामुळे कशात असेल? किलोमीटर पर आवर मध्ये. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 42.85 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक किती असणार आहे? 1. कळलं? आता इथे काय होतं? अंतर समान नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला काय काढून घ्यावं लागली? पहिले वेळ काढून घ्यावं लागली, कारण की अंतर दिलेलं होतं, स्पीड दिलेला होता. मग वेळ काढून घेतली दोघांची पण. सुरुवातीला 60 किलोमीटरचं अंतर होतं, 30च्या स्पीडने गेलो 2 तास लागले. नंतर 90 किलोमीटरचं अंतर होतं, 60च्या स्पीडने गेलो 1.5 तास लागले. ठीक आहे. म्हणजे एकूण वेळ लागला 3.5 तास. एकूण अंतर होतं 150 तास. 150 भागिले 3.5 केलं, उत्तर आलं 42.85. ओके. नेक्स्ट, एका गाडीने पहिले 60 किलोमीटरचे अंतर ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने कापले. नंतरचे 80 किलोमीटरचे अंतर ताशी 40 किलोमीटर पर आवर वेगाने कापले. आणि शेवटचे 100 किलोमीटरचे अंतर 25 किलोमीटर पर आवर वेगाने कापले. तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? इथे पण काय काढायचं आहे? सरासरी वेग. मग अगोदर आपल्याला काय काढावं लागेल? वेळ काढावं लागेल. वेळ कशी काढतो आपण? वेळ बरोबर काय? अंतर होतं 60 किलोमीटर, स्पीड होता 60 किलोमीटर. 60 भागिले 60 म्हणजे किती? 1 तास. ओके. 60 भागिले 60 म्हणजे 1 तास. नंतर अंतर होतं 80 किलोमीटर, स्पीड होता 40 किलोमीटर. तर वेळ किती असणार आहे? वेळ बरोबर 80 भागिले 40. 40 दुने 80 किती आले? 2 तास. नंतर वेळ बरोबर काय करावं लागेल? 100 किलोमीटरचं अंतर 25च्या स्पीडने गेलोय, तर काय करावं लागेल? 100 भागिले 25. 25 चोक 100 किती तास झाले? 4 तास. ओके. तर संपूर्ण अंतर कापण्यासाठी सरासरी वेग किती? आता तुम्हाला टाइम भेटलेला आहे, तुम्हाला काय काय काढायचं आहे? सरासरी वेग. सरासरी वेग बरोबर काय करायचं? एकूण अंतर भागिले एकूण वेळ.
एकूण अंतर भागिले एकूण वेळ. मग एकूण अंतर किती आहे? सुरुवातीचं होतं 60 किलोमीटर, त्याच्यानंतर होतं 80 किलोमीटर, नंतर होतं 100 किलोमीटर. यांच्या सगळ्यांची काय करायची? बेरीज. 60 अधिक 80 अधिक 100. आणि वेळ सुरुवातीला होता 1 तास, नंतर होते 2 तास, नंतर होते 4 तास. 1 तास, 2 तास, 4 तास. किती आले? 8 आणि 6 14. 14 आणि 100 म्हणजेच 240 भागिले 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. आता 240 ला 7 ने भाग देऊया. मग 7 त्रिक 21. 24 मधून 21 गेले, किती उरले? 3. 3 और 0 30. परत 7 चोक 28. आता 2 उरले, भाग जातोय का? नाही. मग इथे घेतला पॉइंट. किती झाले? 20. 7 दुने 14. 20 मधून 14 गेले 6. 6 वर 0 60 आणि 7 8 56. म्हणजेच किती? 34.28 किलोमीटर पर आवर. ओके, 34.28. पर्याय क्रमांक किती असणार आहे? पर्याय क्रमांक 2, 34.28. समजतंय? ओके. एका व्यक्तीने पहिले 20 किलोमीटरचे अंतर ताशी 10 किलोमीटर पर आवर वेगाने कापले. पुढील 20 किलोमीटरचे अंतर ताशी 12 किलोमीटर पर आवर वेगाने कापले आणि राहिलेले 20 किलोमीटरचे अंतर 15 किलोमीटर पर आवर वेगाने कापले. तर या संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? आता लक्ष द्या, जेव्हा अंतर समान नसतं तेव्हा आपण काय काढून घेतो? वेळ काढून घेतो. इथे तिन्ही ठिकाणी अंतर काय समानच आहे, बरोबर? 20 किलोमीटर, 20 किलोमीटर आणि इथे पण 20 किलोमीटर, बरोबर? जेव्हा दोन वेग दिलेले असायचे तेव्हा मी तुम्हाला सरासरी वेगाचं सूत्र सांगितलं होतं, 2xy भागिले x अधिक y. x होता तुमचा जाण्याचा वेग, y होता रिटर्न येण्याचा वेग. ठीक आहे. आता इथे किती अंतर 3 वेळेस आलेलं आहे, वेग पण किती वेळेस आहे? 3 वेळेस. मग जेव्हा अंतर 3 वेळेस येईल, वेग पण 3 वेळेस येईल, तर त्याचं तुम्हाला सरासरी वेगाचं सूत्र सांगतो. सरासरी वेग. पण हे कधी? जेव्हा तुमचं अंतर काय असेल? समान असेल. ठीक आहे, लिहून घ्या वाटलं असतं, जेव्हा अंतर काय असेल? समान असेल. हे सूत्र कधी लागू होणार आहे? जेव्हा तुमचं अंतर समान असेल तेव्हाच. इथे पण 20 होता, इथे सुद्धा 20 आहे आणि इथे सुद्धा 20च अंतर आहे. ठीक आहे, सगळीकडे अंतर समान आहे. मग सरासरी वेग कसा काढायचा? 3xyz भागिले xy अधिक yz अधिक xz. ठीक आहे, मग लक्ष द्या. आता 3 गुणिले xyz काय असणार आहे? तुमचा वेग असणार आहे, बरोबर? पहिल्यांदा वेग होता तुमचा 10 किलोमीटर, म्हणून मी घेतले 10. नंतर पुढचा वेग किती आहे? 12 किलोमीटर पर आवर, मी घेतले 12. आणि नंतरचा आहे 15 किलोमीटर पर आवर, मी घेतले 15. ठीक आहे, म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू आहे 10, y ची आहे 12 आणि z ची आहे 15. ओके, हे काय तुमचे स्पीड आहे किलोमीटर पर आवर मध्ये. किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर आणि किलोमीटर पर आवर. ओके, ठीक आहे. मग आता लक्ष द्या व्यवस्थित. आता इथे एक्स वाय आपण काय केलं की एक्स ची किंमत होती 10, वाय ची होती 12, झेड ची होती 15. पुढे एक्स आणि वाय दोघांचा करायचा गुणाकार. मग 10 गुणिले 12 अधिक वाय झेड काय 12 गुणिले 15 आणि प्लस झेड एक्स किती 10 गुणिले 15. 10 गुणिले 15, बरोबर? दहा गुणिले 15. आता हा गुणाकार करत बसू नका, तसंच राहू द्या. 3 गुणिले 10 गुणिले 12 गुणिले 15. खालचा आपण सॉल्व्ह करूया. 12 गुणिले 10 120 अधिक 15 गुणिले 12, 12 पंचे 60, 0 अचले 6, 12 1 12 आणि 15 सॉरी 12 पंचे 60, 0 अचले 6, 12 1 12 आणि 6 18 आणि 10 गुणिले 15 किती आले? 150. ओके, तिघांची करूया बेरीज. 120 आणि 180 किती झाले? 300. 300 मध्ये हे 150 मिळवा म्हणजे 450. वरच्यांचा गुणाकार नका करू. 3 गुणिले 10 गुणिले 12 गुणिले 15 भागिले किती? 450. मग आता 0 गेला 0 गेला. 15 1 15, 15 3 45, 3 3 कॅन्सल. किती उरला फक्त? 12. आणि तोच काय असेल?
12 किलोमीटर पर आवर. ओके, म्हणजे स्पीड किती असणार आहे? 12 किलोमीटर पर आवर. सरासरी वेग आला आपला 12 किलोमीटर पर आवर. समजलं? हे कधी? जेव्हा तुमचं अंतर समान असेल तेव्हा. जेव्हा 3 वेग दिलेले असतील त्याच्यासाठी हे सूत्र आहे. 2 वेगाचं ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे, एका क्रिकेटपटूने 10 सामन्यात सरासरी काही धावा काढल्या. 11व्या सामन्यात 130 धावा काढल्यामुळे त्याच्या धावांची सरासरी 7 ने वाढली. तर 11 सामन्यातील सरासरी धावा किती? आता लक्ष द्या व्यवस्थित. एक क्रिकेटपटू आहे, त्याने 10 सामन्यात सरासरी काही धावा काढल्या. किती धावा काढल्या माहिती का? नाही. मग आपण काय मानूया? एक्स असं लिहूया. 10 सामन्यातील सरासरी धावा त्या किती आल्या? एक्स. बरोबर. 10 सामन्यातील सरासरी धावा झाल्या एक्स. आता 10 गुणिले, जर मी सरासरी होती एक्स, 10 गुणिले एक्स केले म्हणजे मला काय मिळणार आहे? 10 एक्स. म्हणजे ज्या काही 10 मॅचेस झाल्या आहेत त्याच्यामधले एकूण रन मिळणार आहे. बरोबर. 10 एक झाले आपले रन. 11व्या सामन्यात त्याने किती रन केले? 130. त्यामुळे त्याच्या धावांची सरासरी काय झाली आहे? 7 ने वाढली आहे. ओके, मग आता लक्ष द्या. हे होते 10 मॅचेस. 10 एक्स काय होते? 10 मॅचेसचे रन होते. त्याच्यामध्ये 11व्या मॅच मध्ये त्याने किती रन केले? 11व्या मॅच मध्ये रन केले 130, 130. मी घेतले 130. हे 10 मॅचेसचे रन, हे 11व्या मॅचचे रन, टोटल किती झाले? 11 मॅचेसचे रन झालेले. बरोबर. 11 मॅचेसचे रन आहे, त्याच्यामुळे मी जर त्याला 11 ने भाग दिला तर आपल्याला काय मिळणार आहे? सरासरी. आणि पुढे आपल्याला तेच सांगितलं की ही जी सरासरी आहे ही 7 ने वाढली आहे. म्हणजे पहिले सरासरी किती होती? एक्स होती. आता 7 ने वाढली तर किती झाली? एक्स अधिक 7. समजलं समीकरण कसं मांडलं? 10 सामन्यांची सरासरी माहिती नव्हती, एक्स मानली. बरोबर. त्याच्यानंतर 10 गुणिले एक्स केले म्हणजे मला 10 सामन्यातील रन मिळाले. 10 सामन्यातील रन आहे 10 एक्स अधिक 130 काय होते? 11व्या सामन्यातले रन होते. बरोबर. 10 सामन्यातले रन अधिक 11व्या सामन्यातले रन, टोटल 11 मॅचेसचे रन झाले. ते किती? 10 एक्स अधिक 130. याला जर मी 11 ने भाग दिला तर आपल्याला काय मिळणार? सरासरी. आणि सरासरी 7 ने वाढली आहे. म्हणजे अगोदर होती एक्स, आता किती आली? एक्स अधिक 7. फक्त सॉल्व्ह करायचंय. हा 11 भागतोय तिकडे जाऊन गुणिले होईल. वरती काय उरलं? 10 एक्स अधिक 130. बरोबर. हा 11 तिकडे गुणिले होईल. 11 गुणिले इकडे काय उरलं? एक्स अधिक 7. सॉल्व्ह करूया. 10 एक्स अधिक 130 बरोबर. 11 गुणिले एक्स 11 एक्स अधिक 11 साते 77. एक्स ची किंमत काढायची आहे. एक्स एक्स एका बाजूला घेऊ, संख्या दुसऱ्या बाजूला. मग आता हे इकडे 130 तसेच अधिक 77 इकडे येऊन काय होणार आहे? वजा 77. इकडे आहे 11 एक्स, हे अधिक 10 एक्स आहे, तिकडे जाऊन काय होतील? वजा 10 एक्स. बरोबर. 130 मधून 77 वजा करूया. 10तून 7 गेले 3, इथे उरला 2, 2तून 7 जात नाही म्हणजे 12तून 7 गेले 5. किती आले? 53. 11 एक्स मधून 10 एक्स गेले एक्स, आणि एक्स ची व्हॅल्यू किती आली? 53. एक्स बरोबर 53 वर्ष. ओके, सॉरी 53 वर्ष नाही आहे. हा, एक्स ची व्हॅल्यू किती आली? 53 आली. पण आपल्याला काय विचारलं? ही जी एक्स ची व्हॅल्यू होती काय होती? 10 सामन्यातील सरासरी धावा होत्या, मग त्या किती आल्या? एक्स आल्या. म्हणजेच किती? 53. आपल्याला विचारलं काय? तर 11 सामन्यातील सरासरी धावा किती? 11 सामन्यातील सरासरी धावा विचारल्या आहे. 53 उत्तर आलं लगेच. इथे 53 टिक करू नका. 11 सामन्यातील विचारल्या. 11 सामन्यांची सरासरी काय झाली होती? 7 ने वाढली होती. म्हणून त्याच्यामध्ये काय करावं लागेल? 7 ऍड करावे लागतील. आणि किती आले? 53 अधिक 7 60. म्हणजे 11 सामन्यांची सरासरी किती त्याची? 60 आहे. पर्याय क्रमांक 2. समजलं? एकदम व्यवस्थित समजून सांगितलंय बेसिकने. व्यवस्थित लक्षात घ्या आणि प्रश्न सॉल्व्ह करा. ओके, आता सेम प्रश्न आहे. इथे काय? एका क्रिकेटपटूने 17व्या कसोटीत 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3 ने वाढली. तर त्या क्रिकेटपटूची 17 कसोटी नंतरची सरासरी किती? मागचा जसा प्रश्न होता सेम तसा प्रश्न आहे. मला एक गोष्ट सांगा, 17व्या कसोटीत 87 रन केले म्हणजे याच्या अगोदर किती मॅचेस खेळल्या असेल? 17व्या कसोटीत 87 रन केले ना. याच्या अगोदर 16 कसोट्या झाल्या असतील, 16 मॅचेस झालेल्या असतील. आपण असं मानूया, जसं आपण इथे लिहिलं होतं की 10 सामन्यातील सरासरी धावा, तसंच इथे काय? 16 कसोटीतील सरासरी धावा
किती असणार आहे एक्स मानूया. 16च का घेतले मी, टोटल 17 वेळेचे दिले 87 रन केले बरोबर. मग याच्या अगोदर किती खेळला असेल 16 म्हणून घेतले 16. नंतर काय झालं, जर मी 16 गुणिले एक्स हा गुणाकार केला तर मला काय मिळणार आहे 16x. म्हणजे 16 कसोटी सामन्यामध्ये त्याने एकूण किती रन केले ते आपल्याला मिळणार आहे. कारण की सरासरी गुणिले एकूण संख्या, सरासरी होती एक्स गुणिले एकूण संख्या होत्या 16, 16 गुणिले एक्स किती आले 16x. म्हणजे आपल्याला एकूण 16 मॅचेस मध्ये त्याचे किती रन असतील किंवा 16 कसोटीमध्ये कसोटी सामन्यामध्ये त्याने टोटल किती रन केलेले असतील ते आपल्याला मिळणार आहे. ते किती झाले 16x. इथपर्यंत ओके. 16 कसोट्यांचे रन होते 16x अधिक 17व्या मध्ये किती केले 87. म्हणजे काय, हे होते 16 कसोटी सामन्यांचे रन, हे होते 17व्याचे रन. टोटल काय झाले एकूण 17 कसोटी सामन्यांचे आपल्याला रन मिळाले बरोबर, धावा मिळाल्या. याला जर मी 17 ने भाग दिला ठीक आहे तर आपल्याला मिळेल सरासरी. आणि तीच सरासरी काय झाली यावेळेस 3 ने वाढलेली आहे बरोबर. अगोदरची काय होती, अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये 7 ने वाढली होती म्हणून आपण x अधिक 7 केले होते. आता काय वाढली आहे 3 ने वाढलेली, म्हणजे x अधिक किती करावे लागतील 3, x अधिक 3. समजलं. परत तसंच 7 इकडे भागतोय, सॉरी 17 इकडे भागतोय, तिकडे जाऊन काय होणार गुणिले, इकडे काय उरले 16x अधिक 87 बरोबर. 17 भागतोय तिकडे जाऊन गुणिले झाले 17 गुणिले x 17x अधिक 17 गुणिले 3 17 3 51. x ची किंमत काढायची आहे, x एका बाजूला ठेवूया, संख्या संख्या दुसऱ्या बाजूला नेऊया. इथे होते 17x, तसेच अधिक 16x आहे तिकडे जाऊन वजा 16x होतील. ठीक आहे, इकडे काय 87 तसेच अधिक 51 आहे, इकडे येऊन वजा 51 होतील. 7तून 1 गेला 6, 8तून 5 गेले 3, किती आले 36. आणि 17x मधून 16x गेले x, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू आली 36. पण आपल्याला x ची विचारली का नाही, कारण की x काय मानलं होतं 16 कसोटी सामन्यातील सरासरी धावा होत्या बरोबर. x म्हणजे किती आल्या 36. आपल्याला विचारलं 17 कसोटी नंतरची सरासरी किती. सरासरी 3 ने वाढली होती म्हणजे आता किती आली 36. 36 मध्ये किती ऍड करावे लागतील 3, किती आले 39. 17 कसोटी नंतरची त्याची सरासरी किती होती 39. पर्याय क्रमांक 2. समजलं ओके. ठीक आहे, आता इथून थोडा टाइप चेंज होतोय. किती आज पण आपले 15 ते 16 प्रश्न झालेले. एवढे प्रश्न व्यवस्थित रिवाइज करा. याच्यानंतर परत आपला टॉपिक उद्या आता फिनिश होऊन जाईल. 3 लेक्चर मध्येच टॉपिक पूर्ण कम्प्लीट होऊन जाणार आहे. आणि जर तुम्ही हे 3 पार्ट व्यवस्थित बघितले तर याच्यानंतर तुम्हाला सरासरीवर कोणताच दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. मी एक्झाम्पल सगळे घेतलेले, एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सगळे उदाहरणं व्यवस्थित समजून सांगितले. ठीक आहे, आता आपण थांबूया. उद्या आपला शेवटचा व्हिडिओ असेल पार्ट 3 आणि त्याच्यामध्ये सर्व तुमचं सरासरी टॉपिक कम्प्लीट होऊन जाईल. ओके, धन्यवाद.